मुलगी काय लग्न करून गेली की ती थोडीच आपलीच राहते. उर्मिला म्हणाली. फोनवर आपल्या मैत्रिणीशी बोलणाऱ्या आपल्या आईचे म्हणणे ऐकून माहेरी आलेल्या अनिताला वाईट वाटले. उर्मिलाला मुलगा म्हणजे तिचे सर्वस्व वाटायचा. पहिली मुलगी झाली म्हणून हिणवल्यामुळे ती आपली मुलगी अनिता हिच्याशी अंतर राखून राहत असायची. आणि त्याला सासर मात्र चांगले मिळाले होते. कित्येक वेळा तिच्या नवऱ्याने आपल्या बायकोचा अप्रत्यक्षरित्या होणारा अपमान बघितलेला होता. त्यामुळे आपली बायको माहेरी कशी कमी राहील याचाच प्रयत्न तो करत असायचा. आणि त्याचे लग्न थोरली असल्यामुळे लवकर झाले होते. त्याच्या एका वर्षांनीच तिचा लहान भाऊ निशांत याचे लग्न झाले होते. निशांतला नेहमी आपल्या बायकोचे पटायचे आणि ती म्हणेल ते डोळे झाकून तो जास्त काही विचार न करता ऐकायचा. त्यांच्या वडिलांचा मात्र आपल्या मोठ्या मुलीवर फार जीव होता, परंतु आपल्या बायकोचे वागणे त्यांना आवडत नव्हते. त्यांना नेहमी वाटायचं की आपल्या बायकोने आपल्या मुलीशी व्यवस्थित वागावे. आणि त्याचे लग्न होईपर्यंत तर त्यांनी खूप वेळा समजावले होते, पण नंतर त्यांना स्वतःहून समजले होते की तिला जोडीदार चांगला मिळाला. सासूच्या रूपात तिला आईची माया मिळत असल्याचे पाहून त्यांनी देवाचे आभार मानले होते. आपला मुलगा आपले काही ऐकत नाही, तसेच त्यांचा उलटसुलट बोलून अपमान करणे हे त्यांना जिव्हारी लागायचे. त्यामुळे त्यांची रात्रीची झोप सुद्धा उडाली होती. शांतपणे असं कधी त्यांना झोपच लागत नव्हती. कित्येकदा तर आपल्या बायकोचा सुद्धा मस्करीत अपमान आपल्या सुनेने केलेला बघून एक दिवस त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. हे बघा बाबा, तुमचे विचार हे जुनेच आहेत आणि ते जुनेच राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला काही बोलू नका. पटकन निशांत आपल्या वडिलांना म्हणाला. आयुष्यभर आपण आपल्या दोन्ही मुलांना समान प्रेम आणि सर्व काही दिले होते, परंतु आज असं अपमानात्मक शब्द त्यांच्या फारच मनाला लागले होते. त्याच रात्री त्यांना झोपेतच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. उर्मिलाला आपला नवरा गेल्याचे दुःख होते, परंतु तरीही आपला मुलगा आपल्याला व्यवस्थित सांभाळणार असेच तिला सांत्वनासाठी येणाऱ्या लोकांना ती सांगत होती. आणि त्याला जेव्हा आपल्या वडिलांच्या मृत्यूबद्दल सांगितले, तेव्हा लगेचच ती आली आणि शेवटच्या आपल्या वडिलांची मुखदर्शनाच्या वेळी ती खूप रडत होती. तिला सुद्धा माहित होते की आपले वडील आपल्यावर फार प्रेम करायचे आणि कधीच त्यांनी तिला कोणत्याही गोष्टीची कमी केली नव्हती. कित्येक वेळा त्यांना त्यांची आठवण आली की ते तिच्या सासरी भेटायला जायचे. आता आपल्याला असं कोण भेटायला येणार म्हणून ती रडत होती. 2-3 दिवस तर तिला जेवण जात नव्हते. पितृशोकामुळे ती चक्कर येऊन कोसळली. त्यामुळे तिला लगेच ऍडमिट करावे लागले होते. आम्हाला पण दुःख आहे आणि त्याच्यामध्ये हिला सारखं हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. म्हणजे किती त्रास द्यायचा आणि ह्यावर काय बोलायचंही नाही. निशांतची बायको आपल्या नंदेच्या अवस्थेकडे बघून आपल्या आईला म्हणाली. काही नाही, किती दुःख झाले आहे हेच अशी नाटकं करून दाखवायचे असेल. निशांतची सासू म्हणत होती. हे सर्व अनिताच्या सासूने ऐकले आणि लगेच आपल्या मुलाला सांगून तिला आपल्या घरी बोलावले होते. अनिताची इच्छा नव्हती, परंतु सासूने सांगितल्यामुळे तिचा सुद्धा नाईलाज झाला. ज्यावेळेस दिवस होते त्यावेळेस मात्र ती लवकरच सकाळी येऊन त्या संबंधीची कामं असायची ते ती करायची. 12 दिवसानंतर मृत्यूपत्र वाचण्यात येणार होते, असे वकिलांनी सांगितले होते. त्या मृत्यूपत्राकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आपल्या वडिलांनी आपल्या नावावर काय केले असेल याची सुद्धा उत्सुकता निशांतला होती. उर्मिलाला तर सर्व गोष्टी आपल्या मुलाला आपल्या नवऱ्याने द्यायला हव्यात असे वाटत होते. आणि त्याने मात्र याबाबत काही न बोलणे योग्य समजले होते, कारण तिच्या मतानुसार लाख मोलाचे बाबा आपल्याला सोडून गेलेत आणि त्याच्याकडे या भौतिक गोष्टींचा काहीच उपयोग नव्हता, असे तिचे मत होते. आई, तू काळजी करू नकोस. मी तुझी नेहमी काळजी घेईन. तुला माझ्यासोबत ठेवून तुझे सर्व काही मीच बघणार आहे, निशांत आपल्या आईला म्हणाला. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता मला कोणाचाच आधार नाहीये. हे सुद्धा मला असे सोडून गेले. असे म्हणून उर्मिला आपल्या नवऱ्याच्या आठवणीने रडत होती. उर्मिलाची सून नंदिनी यावर काहीच बोलली नाही. आई, तू थोडा वेळ आराम कर. आता अधूनमधून लोक येत राहतात. तुझी तब्येत आता आम्हाला जास्त महत्वाची आहे, निशांत म्हणाला. अनिता सुद्धा 2 दिवस राहण्याचा हट्ट करून आलेली होती आणि यावेळेस तिच्या सासूने तिला राहायला सांगितले होते. तिचा नवरा सुद्धा दुसऱ्या दिवशी घ्यायला येणार होता,
परंतु मृत्यूपत्राचे वाचन सुद्धा त्याच वेळेस होणार होते, म्हणूनच तिने दुपारी त्याला यायला सांगितले होते. भावकीतील माणसे आणि काही नातेवाईक यांच्यामध्ये मृत्यूपत्रावरून दबक्या आवाजात चर्चा होत होती. आपली आई झोपली आहे असे समजून निशांत त्याच खोलीच्या बाजूला असणाऱ्या आपल्या खोलीमध्ये बायकोने बोलावले म्हणून गेला. काय ग, काय काम आहे? सगळे बाहेर माणसं आहेत. त्यांच्यामधनं असं मधीच उठून यायला मला कसं तरी वाटतं. निशांत आपल्या बायकोला म्हणाला. महत्वाचं काम आहे म्हणूनच तर बोलावलं आहे ना, नाहीतर मी कशाला बोलावले असते. नंदिनी म्हणाली. बरं, बोल, काय बोलायचं आहे तुला? त्याने विचारले. ते मगाशी काय चाललं होतं तुमचं? मी तुला आई सांभाळेन म्हणून. हे बघा, उद्या मृत्यूपत्र वाचेपर्यंतच आपण शांत बसायचे आहे. त्यानंतर इथली जमीन आणि शेती विकून टाकू. असेही या गावात काही राहिले आहे का? आणि तुमच्या आईला मी काही सांभाळत बसणार नाही. तिला सरळ वृद्धाश्रमात ठेवणार आहे. नंदिनीने आपला निर्णय सांगितला. हो, आता जरा शांत बस. आधीच इथे खूप सारे लोक आहेत आणि हे सर्व ऐकले की पुन्हा त्याच्यावरून तमाशा नको व्हायला. तो आपल्या बायकोला म्हणाला. हे सर्व त्यांचे बोलणे एका व्यक्तीने ऐकले होते. डोळ्यातून पाणी अश्रुरूपात वाहत होते. त्या व्यक्तीने त्या दोघांना जाब विचारण्याचे ठरवले. आई, थोडं खाऊन घे, तू काहीच खाल्लं नाही. तिला आपली मुलगी म्हणाली. आता आम्हाला तूच आहेस. बाबानंतर आम्हाला तुझाच आधार आहे. त्यामुळे तू आजारी पडू नकोस. अनिता आपल्या आईला म्हणाली. उर्मिलाने सुद्धा आपल्या मुलीचे ऐकून घेतले आणि तिच्या हातातील घास खाल्ला. आपल्या नवऱ्याची आठवण काढून ती रडायला लागली. आपल्या आईला तिने जवळ घेतले आणि तिला सावरायला सांगितले. तसेच आपल्या हाताने पूर्ण जेवण आपल्या आईला तिने भरवले. तुझी तब्येत बरी आहे ना? तुला 2 वेळा चक्कर आली होती असे मी ऐकले. उर्मिलाने आपल्या मुलीला काळजीने विचारले. हो, आता मी बरी आहे. बाबा गेल्याचे मनापासून खरे वाटत नाही. पण यांनी आणि सासूबाईंनी सांगितले आहे की मी थोरले असल्यामुळे मला खंबीर राहावे लागणार आहे. थोडा वेळ लागेल आपल्याला, पण आपण नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करू. बाबांना सुद्धा आपल्याकडून हीच अपेक्षा असणार. ती डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली. उर्मिला पुढे जाऊन आपल्याला आपली पोरगीच सांभाळणार आहे. बघ तू, कितीही तुझा पोरगा पोरगा असा जप केलास तरी त्याचा काही उपयोग नाही. आपल्या नवऱ्याचे हे बोल उर्मिलाला आठवत होते. रात्री तिला काही झोप लागली नव्हती. नवरा जाऊन 12 दिवस झाले होते. आता विधवेचे आयुष्य आपल्याला इथून पुढे काढावे लागणार याचा विचार करूनच तिचे मन भरून आले होते. बाजूलाच आपल्या मुलीला झोपलेले बघून तिच्या बालपणापासून ते तिचं लग्न होईपर्यंत एक एक गोष्ट तिला आठवायला लागल्या होत्या. असाच विचार करत कधी पहाटे तिचा डोळा लागला ते तिला समजलेच नव्हते. सकाळ झाली होती आणि सर्व विधी झाल्यानंतर आज मृत्यूपत्र वाचण्यात येणार होते. हे सर्वांना माहीत होते. सकाळपासून उर्मिलाच्या सुनेने सर्व काही आपल्या हातात घेतले होते. अगदी चहा, नाश्ता सर्व आपल्या सासूच्या हातात देत होती. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना आम्ही त्यांना आमच्या सोबत घेऊन जाणार असे सांगून झाले होते. काही नातेवाईक सून किती चांगली आहे म्हणून नंदिनीचे कौतुक करत होते. आणि त्याला सुद्धा आपली बहिणी आपल्या आईची काळजी घेते आहे हे बघून ऐकून समोर पाहून समाधान वाटत होते. मृत्यूपत्र वाचण्यासाठी वकील आले. तिथे वकिलांना जास्त वेळ थांबता येणार नव्हते. तसेच काही कामासाठी सुद्धा बाहेर जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच घरातील लोकांना जमा होण्यासाठी सांगण्यात आले. निशांत आणि नंदिनी अण्णा सगळे आपल्यालाच मिळणार आहे या आविर्भावामध्ये दोघे होते. त्यांच्या मते मृत्यूपत्र हे फक्त वाचण्यासाठी आहे, पण त्यांच्या बाबांनी त्यांना सगळ्या गोष्टी दिलेल्या असणार. यामुळे मनातल्या मनात त्यांना आनंद होत होता. परंतु सगळ्यांसमोर दाखवू शकत नव्हते म्हणून चेहरा त्यांनी निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचा नवरा सुद्धा तिला घेण्यासाठी त्याच वेळी तिथे आलेला होता. हे सर्व ऐकण्याच्या नादामध्ये आलेल्या जावयाला घरातील कोणी साधे पाणी सुद्धा विचारले नव्हते. हे उर्मिलाच्या ध्यानात आले. तेवढ्यात अनितानेच उठून आपल्या नवऱ्याला पाणी दिले आणि तसेच चहा वगैरे काही पाहिजे का याबद्दल विचारले होते. परंतु त्यांनी मृत्यूपत्र ऐकण्यासाठी थांबण्याबद्दलचे कारण दिले. तसेही अनिताचे सासरे हे आर्थिकदृष्ट्या भक्कम होते. त्यांना जरी मृत्यूपत्रामध्ये काही सुद्धा मिळाले नाही, तरी सुद्धा त्यांना काही फरक पडणार नव्हता.
आणि त्याच्या नवऱ्याला माहीतच होते की तिचे बाबा सोडून बाकीच्या घरच्यांचा तिच्या प्रती काय भावना आहेत हे त्यांनी बघितले होते. मृत्यूपत्र वाचायला सुरुवात झाली. मृत्यूपत्र फार काही मोठे लिहिले नव्हते. फक्त अनिताच्या बाबांनी हे शुद्धीत लिहिले आहे हे आधीच सांगितले होते. जसजसे मृत्यूपत्र वाचण्यास सुरुवात झाली तसेच आधीचा उत्साह काही जणांचा मावळला होता. त्याला कारणही तसेच होते. घर आणि थोडी शेतजमीन आपल्या बायकोच्या नावावर ठेवून बाकी पूर्ण संपत्ती ही अनिताच्या नावावर करावी असे सांगितले होते. हे सर्व ऐकून निशांत आणि नंदिनीला धक्का बसला. कारण आपल्या नावावर काहीच ठेवले नाही हा धक्का त्यांना पचत नव्हता. अजून काही दुसरे कागदपत्र असतील तर ते सुद्धा वाचा. नंदिनीने मग वकिलांना सांगितले. नाही, हे एवढेच आहे. याच्यामध्ये जे सांगितले आहे त्याचप्रमाणे कायदेशीररित्या सर्व गोष्टींची वाटणी होईल. वकील म्हणाले. असे कसे? माझ्या नवऱ्याला काहीच मिळाले नाही. बाबा असे करणारच नाही. हे मृत्यूपत्र चुकीचे तर नाही ना? नंदिनीला धक्का सहन न झाल्यामुळे ती काहीही बोलत होती. आणि त्यासाठी सुद्धा हा धक्काच होता. आणि आपण जे ऐकले त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रश्न तिला पडला होता. काही वर्षांपूर्वी बाबांची नोकरी गेल्यानंतर घरामध्ये पैशाची त्यावेळेस जास्त गरज होती. आणि त्याने नोकरी करून आपल्या भावाचे शिक्षण थांबू नये म्हणून दिवस रात्र मेहनत केली होती. ती घरातील थोरली मुलगी आहे आणि तिने हे करायलाच हवे. त्यात काही वेगळे नाही असे उर्मिलाला वाटत होते. आणि त्याच्या बाबांना आपल्या मुलीचे कष्ट नेहमीच दिसले होते आणि म्हणूनच त्यांनी तिचे योग्य मुलाशी लग्न लावून दिले होते. तिला नोकरी करायची काहीच गरज नव्हती, परंतु तरी सुद्धा ती ऑनलाईन क्लास घेऊन तिचा छंद जोपासत होती. आई, तुला पण हे पटत नाही ना? बाबांनी असं कसं केलं? निशांत आपल्या आईकडे आशेने बघत म्हणाला. त्यात तर लिहिले आहे ना की त्यांनी शुद्धीमध्ये लिहिले आहे आणि बरोबरच केले आहे. उर्मिला शांतपणे आपल्या मुलाकडे बघत म्हणाली. आपल्यावर अमाप प्रेम करणारी आई अशी अचानक बोलल्यामुळे निशांतला तर पुढे काय बोलावे हे सुचत नव्हते. लोकांना सुद्धा समजले होते की ती संपत्ती आणि त्याच्या वाटणीवरून भांडण होणार. त्यामुळे या भांडणात आपण पडायला नको म्हणून प्रत्येकाने त्यांचा निरोप घेऊन काळजी घेण्याचे सांगून तिथून काढता पाय घेतला. अनिता, तुला माहित आहे का तुझ्या बाबांनी मला थोडंसं ठेवून सर्व संपत्ती तुझ्या नावाने का केली? उर्मिलाने विचारले. मला पण तेच समजत नाहीये. खरे तर हे निशांतला मिळायला हवे होते. मुलीचे लग्न झाल्यानंतर आपल्या सासरी जातात तेव्हा त्यांचा माहेरशी संबंध येत नाही असे नेहमी तूच म्हणायचीस ना? बाबा असे काही करतील याचा कधी मी विचारच केला नव्हता. अनिता म्हणाली. खरे तर तुझ्या बाबांनी तुझे थोरले पण जपण्याचा प्रयत्न केला. मी तर माझ्या मुलाच्या प्रेमामध्ये आंधळी झाली होती. तुला माहित आहे तुझे बाबा दूरचा विचार करायचे. त्यावेळी मात्र मला काही पटायचं नाही. परंतु हा तुझा लहान भाऊ आणि तुझी वहिनी आज मृत्यूपत्र वाचल्यानंतर त्यांच्या नावावर सगळं झाल्यावर हे सगळं विकून मला शहरात नेऊन वृद्धाश्रमात टाकणार होते. कालचे ऐकलेले बोलणे ऐकून उर्मिला रागाने म्हणाली. काय? निशांत, मी हे काय ऐकते आहे? आता मात्र अनिताला सुद्धा राग आला होता. आई, तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आम्ही तुला वृद्धाश्रमात कशाला टाकू? तो जरा बिचकतच म्हणाला. हे तुझ्या बायकोला विचार ना. तू तर ती म्हणेल ते सर्व ऐकतोस. तुला माहित आहे, तुझे बाबा मला नेहमी म्हणायचे, पोरगीच तुला शेवटपर्यंत जपणार. त्यांच्या प्रेमामध्ये आंधळी होऊ नकोस. डोळे उघड आणि तेच डोळे आज माझे उघडले आहेत. मी हे राहतं घर जे माझ्या नावावर आहे, ते मी तुला देऊन टाकत आहे. ज्या घरामध्ये माझ्याशी प्रेम करण्याचे नाटक केले, त्या घरामध्ये मी राहू शकत नाही. उर्मिला हुंदका गिळत म्हणाली. आई, तुला जर इथे राहायचे नसेल तर तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. आणि त्याने आता एक वार आपल्या नवऱ्याकडे बघितले आणि त्यानेही आपली होकारार्थी मान हलवली. कुठल्या तोंडाने तुझ्याकडे येऊ बाळा? तुझ्या जन्मापासून मी तुझ्याशी नीट वागले नव्हते. तुझे बाबा मला खूप वेळा समजायचे, परंतु मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. खरंच आता मला या सगळ्याची जाणीव होत आहे. तुझ्यासोबत चुकीचं वागल्याबद्दल मी तुझी माफी मागते. उर्मिला आपल्या मुलीकडे डोळे भरून हात जोडत म्हणाली. आई, तू हात जोडू नकोस आणि असं समज की आता तुझी जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे तू कोणताही संकोच न करता माझ्यासोबतच आपल्या घरी राहायला ये, ती म्हणाली. उर्मिला सुद्धा आपल्या मुलीसोबत तिच्या सासरी राहण्यासाठी गेली. त्यावेळी निशांतनेही अडवले नव्हते ना त्याच्या बायको नंदिनीने, कारण त्यांच्यावर अन्याय झाला आहे असेच त्यांना वाटत होते. या सगळ्यात उर्मिला सुद्धा सामील आहे असा त्यांना संशय येत होता. उर्मिलाच्या नवऱ्याने सर्व विचार करूनच निर्णय घेतला होता. मृत्यूपत्राबाबत कोणालाही माहित नव्हतं.
थोरलेपण जरी अनिताकडे असले तरी ते तिने कधीच मिरवण्याचा प्रयत्न केला नव्हता. थोरली म्हणजे अर्थातच ज्येष्ठ मुलगी म्हणून तिने नेहमीच घरावर आलेल्या संकटांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला होता. तसेच खूप गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपले थोरलेपण कृतीने जपले होते. म्हणूनच थोरली मुलगी किती चांगली आहे हे सांगत आपल्या मुलीचे गुणगान गात आता उर्मिला थकत नव्हती. समाप्त. लेखिका विद्या कुंभार. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.